देवतांवर स्वारी करेल. प्रत्यक्ष देवतांना आव्हान देईल. सर्व देवतांना माझ्या पायाकडे नमवील. फक्त तुमच्यासाठी. तुम्ही मला आज्ञा करा बाबा. आपल्या हुतातून निघालेले शब्द एकदा क्षणी क्षणभर मनाच्या ठिकाणी समाधान वाटलं. तुमच्यासाठी काही त्यावेळी पित्याच्या स्वाभिमानासाठी एक सारखी देवतांवर स्वारी करण्यासाठी काही कमी. हे काम कन्येचं नव्हे. आता तुम्हाला कन्या आहे तुझ्या जागी एखादा पुत्र माझ्या कुशीकुला जन्माला आला असता तर नक्कीच त्याला यावेळी परवानगी दिली असती. आणि या माझ्या स्वाभिमानासाठी माझ्या पूर्वजांच्या वराचा सोड घेण्यासाठी त्या कपटी देवतांवर नक्कीच मी त्याला पाठविलं असतं. म्हणजे तुमच्या कुशीकुलात एखादा पुत्र नाही तर माझ्यासाठी कन्या जन्माला आली म्हणून तुम्ही तुमच्या देवतांचा प्रतिशोध घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही निराश आहात. पण बाबा तुम्ही मला आज्ञा देत नाही आहात कारण तुमच्या मनातली इच्छा तशी आहे. तुम्हाला काय वाटतं मी एक सामान्य स्त्री आहे. मी एक दानव स्त्री आहे. स्त्री असल्या कारणानं मी देवतांवर स्वारी करू शकत नाही. मी त्यांना आव्हान देऊ शकत नाही म्हणून तुमच्या मनाचं खच्चीकरण होतंय. माझ्या जागी जर तुमचा एखादा पुत्र असला असता तर हे कर्तव्य निश्चितच केलं असतं. बापाची मान स्वाभिमानानं त्याने उंचावली असती. पण मी ते करू शकत नाही का कारण मी एक स्त्री आहे. पण बाबा मी जरी स्त्री असले ना तरी मी तुमची लेक आहे. नक्की. आणि म्हणूनच जिथं माझ्या बापाच्या स्वाभिमानाला ठेस लागेल तिथं पुत्र नसला म्हणून काय झालं मी कन्या आहे ना मग मी सुद्धा माझ्या बापाच्या स्वाभिमानासाठी माझं सार सर्वस्व पणाला लावेल. तुझ्या मुखातून हे विरत्री शब्द ऐकताना आमच्या मनाच्या ठिकाणी समाधान होते. त्या कपटी देवतांची पूर्णपणे ओळख तुला नाही. हे कपटी देव केव्हा काय करतील हे सांगता येणार नाही. म्हणजे बाबा तुम्ही माझ्या पराक्रमावर शंका घेत आहात. तुमची बाळ तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं. पण ही तुमची बाळ दुर्मती कोण आहे आणि ही तुमची दुर्मती तुमच्यासाठी काय काय करू शकते हे कुणालाही माहित नाही. पण मी तुम्हाला भरोशाच्या शब्दाने सांगते मी दुर्मती आहे. माझ्या पित्याच्या स्वाभिमानाचा जर प्रश्न असेल तर ही दुर्मती काय करू शकते पाहायचंय तुम्हाला. काय करणार ही दुर्मती काय करू शकते पाहायचंय तुम्हाला. काय करशील. मी एक स्त्री आहे म्हणून तुम्ही सगळे जर मला कमी लेखत आहात. माझ्या जागी जर एखादा पुत्र असता तर तो तुमचा स्वाभिमान राखू शकला असता. पण मी तुमचा स्वाभिमान राखू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का. मग मी माझ्या पित्याच्या स्वाभिमानासाठी काय काय करू शकते हे आता तुम्ही पाहाल. देवर्षी तुम्ही फक्त डोळे मोठे करून पाहू नका पण ही दुर्मती प्रत्यक्षाने काय करू शकते हे तुम्हाला सुद्धा दाखवून देईल. आतापर्यंत या दुर्मतीची प्रचिती कुणालाही नाही. पण ही दुर्मती कोण आणि काय करू शकते हे पाहायचंय तुम्हाला.